नणंद भलेही वयाने मोठी असो किंवा छोटी, सर्वांची लाडकी तर असतेच. तसेच कुटुंबात तिचे वेगळे आणि महत्त्वाचे स्थान असते, जी त्या घरात जन्मलेली आणि वाढलेली असते. लग्न झाल्यावरही ती तिच्या सासरून माहेरचे संचलन करत असते. मुलगी अनेकदा आपल्या आईवडिलांना भावनिक आधार, काळजी, आपुलकी देते, विशेषतः चिंता किंवा अडचणीच्या काळात. बहुतेक असं दिसून येतं की नंदेचं वर्चस्व असल्याने भावजाईवर अत्याचार होतात. लग्नाआधी घरातल्या प्रत्येक वस्तूवर नंदेचा अधिकार असतो, परंतु लग्नानंतर परिस्थिती बदलत जाते. आता नणंद घरात पाहुणी होते, भावजाई मालकीन. अशा प्रत्येक लहान सहान गोष्टीत नंदेचा हस्तक्षेप भावजाईला सहन होत नाही. बस इथूनच सुरुवात होते या नात्यातील कडवटपणाला. हे एक सार्वभौमिक सत्य आहे की आपल्याला कधी ना कधी आपले हक्क दुसऱ्याकडे सोपवावे लागतात. आपण नेहमी मालक बनून राहिलो तर आपण कधीच कोणाचे प्रेम आणि विश्वास मिळवू शकणार नाही. आपली थोडीशी नम्रता आणि अधिकारांची विभागणी आपल्या नात्याला माधुर्य आणू शकते.